नमस्कार विद्यार्थी मित्रांनो KVS रिक्रुटमेंट 2024 ची जाहिरात आलेली आहे। केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये TGT PGT आणि PRT साठी पोस्टेड आहे 15,000 पोस्ट यावर्षी निघालेले आहे। याकरता कोण कोण ॲप्लिकेशन करू शकतं, ॲप्लिकेशनची लास्ट डेट किती आहे, एज किती आहे, क्रायटेरिया काय ठेवला यांनी, हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामध्ये KVSची जशी जाहिरात येते, ऑनलाईन अर्ज करण्याची डेट येते ते तुम्हाला माहीत होऊन जाईल। बघा 15,000 पोस्टकरिता हे नोटिफिकेशन आलेलं आहे TGT PGT आणि PRT साठी। बघूया। केंद्रीय विद्यालय संघटन विल इश्यू द वॅकन्सी नोटिफिकेशन फॉर मोर दॅन 15,000 पोस्ट यावर्षी। बघा, याच्याकरता ॲप्लिकेशन कोण करू शकतं, सीटेड पास कॅन अप्लाय फॉर द TGT अँड अदर पोस्ट इज केंद्रीय विद्यालय संघटन। बघा, CTET पास असणारे याकरता ॲप्लिकेशन करू शकतात। बघूया आणखी काय माहिती दिली यांनी। पोस्टचं नाव आहे TGT PGT अँड अदर, म्हणजे PRT वगैरे। ऑर्गनायझेशन आहे केंद्रीय विद्यालय संघटन। वेबसाईट दिलेली यांनी KV संघटन.nic.in। पोस्ट दिला आहे त्यांनी मोर दॅन 15,000च्या वर पोस्ट आहे। लास्ट डेट दिली आहे त्यांनी सप्टेंबर 2024। अप्लाय ऑनलाईन होणार आहे सुरू। कधीपासून सुरू होणार आहे? ऑगस्ट 2024 पासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे आणि एक्झाम राहणार आहे ऑक्टोबरमध्ये। बघा, आणि अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन करायचं आहे। एलिजिबिलिटी दिली आहे यांनी, याकरिता एज्युकेशन डिटेल दिले आहे। PRT साठी प्रायमरीसाठी त्यांनी 12 पास अँड DED डिप्लोमा आणि एलिमेंटरी एज्युकेशन फॉर द अप्रूव्ड कॉलेज स्कूल टू अप्लाय फॉर द PRT पोस्ट, म्हणजे 12वी झालेलं असावं आणि त्यांनी DED डिप्लोमा केलेला असावा, त्याकरता ते PRT पोस्टकरिता देऊ शकतात। त्यानंतर TGT साठी आहे BEd डिग्री मागितली त्यांनी, ग्रॅज्युएशन अँड BEd डिग्री फ्रॉम द अप्रूव्ड कॉलेज स्कूल PRT पोस्ट। PRT आणि TGT करिता त्यांनी BEd आणि ग्रॅज्युएशन मागितलं आहे। PGT करिता त्यांनी ग्रॅज्युएशन डिग्री and PG degree in concerned subject like PCM, science, physical education, etc. and BEd degree for the PRT post। जर PRT करता हवं असेल तुम्हाला BEd डिग्री पण हवी आणि PGT साठी तुम्हाला ग्रॅज्युएशन हवं, PG डिग्री हवी आणि त्याबरोबर PCM, सायन्स, फिजिकल एज्युकेशन यासारखे सब्जेक्ट पण त्यामध्ये तुम्ही घेतलेले असावेत। हे झालं PGT पर्यंत। यानंतर बघूया आपण एज लिमिट आहे। जेव्हा नोटिफिकेशन रिलीज होईल तेव्हा KVSच्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेल। ॲप्लिकेशन फी आहे 1,500 रुपये। ॲप्लिकेशन फी फॉर द जनरल आणि OBC साठी 1,500 रुपये फी आहे आणि SC ST EWS साठी फी नसणार। तरी जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा कळेलच आपल्याला। सिलेक्शन प्रोसेस असेल KVS ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग द CBT टेस्ट अँड इंटरव्ह्यू राऊंड, जे एक्झाम होईल आता ती एक्झाम, त्यानंतर इंटरव्ह्यू, यानुसार सिलेक्शन प्रोसेस राहील। त्याकरता आपल्याकडे डॉक्युमेंट पण हवे, CTET सर्टिफिकेट, CBT टेस्ट आणि त्यानंतर इंटरव्ह्यू। आधी आपल्याला CTET पास करायला लागेल, त्यानंतर CBT टेस्ट होईल, ती पास करायला लागेल, त्यानंतर इंटरव्ह्यू पास करावं लागते। पे सेल आहे 34,000 ते 50,000 पर मंथ। 34,000 ते 50,000 पर मंथ आपल्याला याच्यामध्ये सॅलरी बघायला मिळते। तसेच PRT पोस्ट असो, TGT असो, PGT असो, याचे जे पेमेंट आहे ते ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार मिळणार आहे। अप्लाय कसं करायचं ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे।
बघा, त्याकरता तुम्ही जे KVSची लिंक आहे किंवा वेबसाईट आहे ती कंटिन्यू बघत राहा. त्यावर तुम्हाला कंटिन्यूमध्ये त्याचे अप्लायचं नोटिफिकेशन, त्याच्याविषयी सर्व माहिती मिळेल. डिटेल सर्व त्याच्यावरती मिळतील. बघा, 15,000 जागा आहे KVSच्या. याकरता जर सीटेट तुम्ही पास असाल तर अप्लाय करू शकता. नक्की अप्लाय करा. ती पण पोस्ट चांगली आहे. ऑल इंडियामध्ये कुठे पण जॉब मिळतो, पण होईल तर आपल्या एरियात देतात ते, त्यामुळं काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. अप्लाय करा.